नमस्कार. माझं नाव निलेश कुलकर्णी आणि मी एक अत्यंत आशावादी मनुष्य आहे. आता तुम्ही म्हणाल, की आशावादी हा शब्द ह्याच्यामध्ये आला कुठून? कारण बघा ना, मी कुणाला ओळख करून देतोय स्वतःची? अहो, पाहणारे सगळे आपलेच आहेत ना. बाहेरचं कोणी थोडी येणार आहे माझ्या गोष्टी ऐकायला. पण आशावाद बघा किती स्ट्रॉंग आहे. मला असं वाटतंय, की समजा ही गोष्ट लोकांना आवडली आणि समजा मी कधी ती Facebookवर टाकली आणि समजा ती लोकांनी शेअर केली आणि समजा हजारो लोकांनी त्याला बघितलं. अहो, तर मग त्यांना समजायला पाहिजे ना कोण गोष्ट सांगते ते. म्हणून माझी ओळख. मी व्हॉइस ओव्हर्स करतो आणि थिएटर करतो कधी-कधी, हे तुम्हाला माहितीच आहे. याशिवाय आत्ताच मी विक्रांत बरोबर मिळून एक पुस्तक लिहिलंय जे हार्पर कॉलिन्सकडे पब्लिश व्हायला गेलंय. कोविडमुळे झालं नाही, नाहीतर सप्टेंबरमध्ये ते पुस्तक आलं असतं. आता कोविड संपला, की त्याच्यानंतर ते पुस्तक लगेचच येणार आहे. दुसऱ्या पुस्तकावर काम चालू आहे आणि ही जी गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे, ती माझ्या तिसऱ्या पुस्तकाची गोष्ट आहे. मला गोष्टी सांगायला आवडतं आणि जेव्हा केव्हा मी कोणा लोकांना गोष्टी सांगतो, तेव्हा लोकं मला म्हणतात, "तुम्हाला या गोष्टी सुचतात कुठून?" तर गोष्टी या तसं पाहायला गेलं तर आपल्या चारही बाजूला असतात आणि त्या आपल्याला आपल्या वातावरणातून फक्त टिपायच्या असतात. आणि काही वेळा असं असतं, की आपण बसलेलो असतो आणि ती गोष्ट येऊन आपल्या मांडीत पडते. आजची गोष्टीची बद्दल तसंच झालेलं आहे. मी आणि सरिता इथून नाशिकला चाललो होतो आमच्या रामायणाच्या पुस्तकाबद्दल काही काम काम करण्यासाठी. तेव्हा आमच्या पुढच्या समोरच्या बाजूच्या बर्थवर एक वृद्ध ग्रस्त आणि त्यांचे चिरंजीव बसलेले होते. ग्रहस्थ असतील 80-85 या रेंजमधले. तर ते आपापसात मराठी बोलले म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली, तेव्हा मी त्यांना विचारलं, की "तुम्ही कुठे गेला होतात? दिल्लीला कशासाठी गेला होतात? आता परत पुण्याला चाललायत म्हणजे काय तुमचं काम आहे?" तेव्हा त्यांनी मला हा सगळा संदर्भ, हा सगळा इतिहास आणि ही सगळी गोष्ट सांगितली. आणि जेव्हा मी ती गोष्ट ऐकली, तेव्हा मी संपूर्णपणे स्तब्ध झालो. कारण मला असं वाटलं, की इतक्या महत्त्वाची झालेली एक घटना किंवा इतका महत्त्वाचा भारताच्या इतिहासातला एक घटनाक्रम आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहितीच नाही. त्या दिवशी मी ठरवलं, की या घटनाक्रमावर आपण एक पुस्तक लिहायचं. आपण शक्य तिथं जाऊन लोकांना ही गोष्ट सांगायची आणि ह्याबद्दल खूप सगळं बोलायचं. म्हणजे जे काही झालंय, ते प्रत्येक भारतीयाला माहीत असणं अगदी आवश्यक आहे. म्हणून हा सुद्धा प्रयत्न. आता तुम्ही म्हणाल, 2 ऑगस्ट 1954ला असं काय मोठं झालं होतं? बहुतेक लोकांना ह्याबद्दल फारशी माहिती नाहीये. उलट ज्यावेळी मी ह्या गोष्टीचं नाव 2 ऑगस्ट 1954 असं महाराष्ट्र मंडळाच्या ग्रुपमध्ये सांगितलं, तेव्हा एक प्रश्न असा आला, की तुझा वाढदिवस आहे का? माझा वाढदिवस नाहीये तो. तो एक विजय दिवस आहे. गोऱ्यांच्या विरुद्ध झालेल्या एकुलत्या एक यशस्वी सशस्त्र क्रांतीचा वाढदिवस आणि विजय दिवस म्हणून 2 ऑक्टोबर 1954 हा आपल्याला साजरा करायला हवा, पण त्याबद्दल आपल्याला फारशी माहितीच नाहीये. आता हा लढा कोणी केला, कोणाबद्दल केला, कोणाच्या विरुद्ध केला, हे सगळं जाणून घेण्यासाठी त्याआधी त्याची थोडीशी पार्श्वभूमी त्या पद्धतीची आपल्याला जाणून घ्यावी लागेल. आता भारतात परकीयांचं राज्य होतं. बरेच वर्ष झालं ते राज्य आपल्याकडे होतं. मोगल आले, सय्यद, लोधी, कित्येक लोकांचं त्याच्यावर राज्य आलं. पण सरते शेवटी आले ते गोरे. त्या गोऱ्यांपैकी डच होते, पोर्चुगीज होते, इंग्रज होते आणि फ्रेंच होते. यापैकी सगळ्यात पहिल्यांदा आले ते पोर्चुगीज. इंग्रज आले अंदाजन 16व्या शतकाच्या शेवटच्या वर्षांमध्ये, म्हणजे 1580-90 वगैरे मध्ये. सन 1600 मध्ये आले इंग्रज आणि 1648 किंवा 1650 मध्ये आले फ्रेंच लोक. बऱ्याच वर्षापर्यंत फ्रेंच, डच, इंग्रज आणि पोर्चुगीज यांची आपापसात खूप युद्ध आणि वितुष्ट माजली, खूप युद्ध झाली. हे डिसाईड करण्याकरता की भारतामध्ये सगळ्यात जास्त वर्चस्व कुणाचं असेल. आणि सरतेशेवटी सगळ्यात जास्ती जो एरिया भारताचा ज्यांनी घेरला होता ते होते ब्रिटिश, ते होते इंग्रज. त्याच्या खालोखाल होते पोर्चुगीज, त्याच्या खालोखाल होते फ्रेंच आणि डच. डच हे लोक 1858 मध्ये भारत सोडून गेले. कारण डच आणि इंग्रजांची लढाई झाली, त्याच्यामध्ये अँग्लो डच वॉर ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रदेश त्यांना इंग्रजांना विकून टाकले, परत केले आणि ते भारत सोडून गेले. जेव्हा भारताचा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला,
त्यावेळी भारतामध्ये राज्य होतं प्रामुख्याने इंग्रजांचं, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण येथे पोर्तुगीजांचं, आणि पॉंडिचेरी, चंदरनगर, माहे अशा काही ठिकाणांमध्ये जवळजवळ 500-550 स्क्वेअर किलोमीटरमध्ये फ्रेंच लोकांचं. भारताचा स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला आणि 15 ऑगस्ट 1947 या रोजी इंग्रज भारत सोडून गेले. त्यामुळे भारतातला बहुसंख्य भाग हा इंग्रजांच्या राज्यापासून स्वतंत्र झाला. अर्थात काही संस्थानं अशी होती की ज्यांनी भारतामध्ये येण्यास नकार दिला होता. त्यामध्ये प्रामुख्याने एक जोधपूर संस्थान होतं, ते प्रयत्न करत होतं न राहण्याचं. काश्मीरबद्दल आपल्याला माहितीच आहे, काश्मीर कुठल्या परिस्थितीमध्ये भारतात आलं. त्यानंतर त्या व्यतिरिक्त जुनागड संस्थान होतं, ट्रॅव्हनकोर होतं आणि हैदराबाद होतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठ्या शिताफीनी, काही जागी मजबूतीनी, काही जागी हल्ला करून 1948 पर्यंत हैदराबाद समेत ही सगळी संस्थानं भारतामध्ये विलीन करून घेतली. फ्रेंच लोकांनी जाण्याची प्रक्रिया सुरू केली 1948 मध्ये. 1950 त्यांनी चंदरनगर भारताला सीड केलं आणि नोव्हेंबर 1954 मध्ये पॉंडिचेरी आणि त्याच्या आसपास वाहे वगैरे जे प्रदेश होते ते सगळे प्रदेश त्यांनी सोडून भारताला दिले आणि शांतिपूर्वक पद्धतीने दिले. भारतात गोरे राहिले ते फक्त 1954च्या वेळी पोर्चुगीज, आणि पोर्चुगीजांना भारताने घालवलं 1961 मध्ये. 11 ऑगस्ट 1961 जेव्हा भारताच्या सैन्याने गोव्याची सीमा ओलांडली आणि गोव्याची सीमा ओलांडून तिथल्या पोर्चुगीजांना भारतातून बाहेर फेकून दिलं आणि संपूर्ण भारताचा भूभाग स्वतंत्र केला. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. माहीत नसलेला इतिहास तो हा की जर 2 ऑगस्ट 1954 रोजी दादरा आणि नगर हवेली ह्या जागी सशस्त्र क्रांती झाली नसती आणि त्या जागा जर पोर्तुगीजांच्या हातून गेल्या नसत्या आणि त्यानंतर वर्ल्ड कोर्ट हेगमध्ये जर त्याच्यावर केस चालली नसती, तर कदाचित 1961 मध्ये सुद्धा गोव्याला स्वतंत्र करण्यामध्ये आपल्याला यश आलं नसतं, किंवा किंबहुना नेहरूंनी त्यावेळी गोव्यामध्ये आपली फौज पाठवलीच नसती. आता यामध्ये आपण दादरा नगर हवेली याचा उल्लेख ऐकलात. ही जी कहाणी आहे ती आहे दादरा नगर हवेलीमध्ये पोर्तुगीजांना पळवून लावून एक सशस्त्र क्रांती करून त्याला स्वतंत्र करून घेण्याबद्दलची कहाणी. आणि ही कहाणी झाली जुलै एंडपासून किंवा मे एंडपासून ऑगस्टच्या मध्ये. 2 ऑगस्टला शेवटी सिल्वासा हे त्यांचं जे राजधानीचं ठिकाण होतं ते पडलं. महाराष्ट्राला फार जवळून माहिती असलेली गोष्ट ही असायला पाहिजे होती, कारण आपल्याकरता हा अभिमानाची गोष्ट आहे. कारण या लढ्यात भाग घेतलेल्या 116 तरुणांपैकी सगळे 116 मराठी बोलणारे महाराष्ट्रातले होते. त्यात 2 गट होते. एक होता आझाद गोमांतक दळ आणि एक होते पुण्याचे किंवा मुंबईचे स्वयंसेवक. आझाद गोमांतक दळामध्ये जी लोक होती त्यांचे ते 23-24 मुलं आली होती, ती सुद्धा सगळी मंडळी सांगलीहून गेलेली होती. सांगलीहून गोव्याच्या लढ्यामध्ये ते भागीदार झाले होते आणि तिथून त्यांनी दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसाठी संग्रामामध्ये भाग घेतला. आता ह्या 116 मुलांपैकी जे नेतृत्व होतं, म्हणजे ही मुलं होती 17, 18, 19 या वर्ष वयाची, म्हणजे तालमीत जाणारी, रोज शाखेत जाणारी, शिक्षक वर्ग वगैरे ज्यांनी केलेला आहे अशी. आणि त्यांचं नेतृत्व होतं राजाभाऊ वाकणकर यांच्या हातात. आणि त्यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण त्यांना मदत करणारे, सहाय्य करणारे, परामर्श देणारे असे महान व्यक्तिमत्व होती की ज्यांची नावं आत्तापर्यंत महाराष्ट्रात अत्यंत आदराने घेतली जातात. एक म्हणजे बिंदू माधव जोशी, त्यावेळचे प्रचारक बाबाराव भिडे, विनायकराव आपटे, महान संगीतकार सुधीर बाबू फडके, पद्मविभूषण डॉक्टर बाबासाहेब पुरंदरे आणि भारतरत्न सुश्री लता मंगेशकर. या लोकांनी सगळ्यांनी मिळून मदत केली आणि त्याच्या लढ्यात भाग घेतला, कोणी अपरोक्ष रीतीने, कोणी परोक्ष रीतीने, आणि या लढ्याला यशस्वी केलं. आता दादरा नगर हवेलीच का? दादरा नगर हवेली हा एक 72 गावांचा प्रदेश आहे, ज्याच्या उत्तरेकडे आहे गुजरात आणि त्याच्या दक्षिणेकडे आहे महाराष्ट्र. आणि महाराष्ट्रातून दादरा नगर हवेलीमध्ये जाण्याकरता वापी या ठिकाणाहून जावं लागतं. दादरामध्ये 2 गावं आहेत किंवा होती त्यावेळी, आणि 70 गावं होती नगर हवेलीमध्ये. हा सगळा मिळून
1,75,000 एकड इतका प्रदेश होता. तिथे पोर्तुगीजांची 4 ठाणी होती. प्रमुख ठाणं होतं सिल्वासाला, ज्याच्यामध्ये जवळजवळ 250 ते 350 संपूर्ण तऱ्हेच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैनिक होते आणि त्या व्यतिरिक्त 2-3 लहान लहान ठाणी सिल्वासापासून ते बॉर्डरपर्यंत होती. त्यांना कुमक मिळण्यासाठी सगळ्यात जवळची जागा होती दमण. पण दमण आणि दादरा नगर हवेली ह्याच्यामध्ये भारताची 34 किलोमीटरची एरिया येत होती. त्यामुळे तिथून त्यांना डायरेक्टली कुमक मिळवणं कधीही शक्य नव्हतं. पोर्तुगीज राजवटीच्या विरुद्ध गोव्यामध्ये आंदोलन चालू होतं, कारण पोर्तुगीजांनी भयंकर अन्याय केला. तिथे लोकांना धर्म परिवर्तन करायला लागलं, स्त्रियांवर अन्याय केले, मंदिरं उद्ध्वस्त केली, त्याच्या जागी चर्च उभे केले. नंतर कित्येक लोकांना ठार मारलं फक्त एवढ्यासाठी की त्यांनी धर्म परिवर्तनासाठी नाही म्हटलं. आणि अशाच तऱ्हेची राजवट राबवत होता फिदाल्दो, जो त्यांचा तिथला पोलीस मुख्य किंवा कॅप्टन किंवा तुम्ही स्वेस शेफ असा काहीतरी शब्द त्याच्यासाठी आहे, तो तिथे सिल्वासामध्ये राहून राबवत होता. सिल्वासामध्ये पोर्तुगीजांना मदत करणारी काही घरं होती. प्रामुख्याने व्यापारी होते, तिथले सगळे कंत्राटदार होते, ज्यांना तिथे त्या मदतीने फायदा होत होता. आणि ते 300 सैनिक होते, ज्याच्यावर 4 किंवा 5 पोर्तुगीज ऑफिसर्स आणि बाकीचे भारतीय पोर्तुगीज दलामध्ये गेलेले अशा प्रकारची लोकं होती. आता या 300 सैनिक असलेल्या राज्यावर हल्ला करायचा आणि त्याला मोकळं करायचं, तर त्यासाठी संसाधनं पाहिजेत. त्याच्यासाठी सशस्त्र क्रांती करायची म्हटल्यावर तुमच्याकडे शस्त्रास्त्र पाहिजे, तुमच्याकडे पैसे पाहिजे, तुमच्याकडे मनुष्यबळ पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्याकरता सर्वप्रथम राजाभाऊ वाकणकर, जे संघाचेच प्रचारक होते, त्यांनी 1951 मध्ये बाबासाहेब पुरंदरांकडे हा विषय काढला. आणि 1951 पासून जवळजवळ 1953च्या शेवटापर्यंत या विषयावर त्यांची मंथना चालू होती की कसं करायचं, काय करायचं, कुठून लोक आणायची, कशी करायची, पुढे काय करायचं. आणि त्यावेळी त्यांनी जवळजवळ 50 तरुणांची, अशा तरुणांची एक यादी तयार केली की जे त्यांना विश्वास होता की ह्या लोकांना आपण कधीही बोलवलं ते जीवावर खेळून सुद्धा ते येतील आणि आपल्याला मदत करतील आणि आपल्याबरोबर जाऊन हल्ला करतील. आता तुम्ही म्हणाल की दादरा नगर हवेलीच का? कारण दादऱ्यामध्ये दोनच गावं होती, 70 गावं होती नगर हवेलीमध्ये. त्यांना जर मोकळं केलं असतं तर तिथली शस्त्रास्त्र मिळवून त्याच टोळीला हल्ला करायचा होता दमणवर. आणि दमण, दीव, दादरा, नगर हवेली या सगळ्या पोर्तुगीज जागांची मुक्ती करून देऊन तिथली शस्त्रास्त्र तिथल्या लोकांना घेऊन मग हल्ला करायचा होता गोव्यावर. म्हणजे शेवटी हा प्लॅन सगळा असा होता की दादरा नगर हवेलीपासून सुरुवात करायची आणि नंतर गोव्यापर्यंत जायचं. पण मला असा प्रश्न त्याच्यानंतर पडलेला होता की भारताने जसं हैदराबादमध्ये आपली फौज पाठवली किंवा जुनागडचा नवाब जसा पळून गेला भारताचा थोडासा दबाव पडल्यानंतर, तसं दादरा नगर हवेली किंवा दमण किंवा दीव किंवा गोव्यामध्ये भारत सरकारने का नाही केलं? त्याच्या मागचं कारण होतं सरदार पटेल यांचं निधन. 1948 साली त्यांनी हैदराबाद मुक्त केलं आणि त्यानंतर 1950 मध्ये सरदार पटेलांचं निधन झालं. आणि जवाहरलाल नेहरूंनी हा पवित्रा घेतला की ही जी जमीन आहे ही पोर्तुगीजांची जमीन आहे आणि त्यामुळे दुसऱ्या देशाच्या सीमेचं उल्लंघन करून त्याच्यामध्ये माझी फौज पाठवायला माझी तयारी नाही. याच्याकरता खूपदा त्यांच्यावर दबाव आणला गेला, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण नेहरूंनी त्यांनी एक पोझिशन घेतली होती की दुसऱ्या देशावर मी जाऊन हल्ला करणार नाही. त्यामुळे संघाचे जे स्वयंसेवक तिथले पुण्यातले होते, बाबाराव भिडे होते, विनायकराव आपटे होते, राजाभाऊ वाकणकर होते, बाबासाहेब पुरंदरे होते, या सगळ्यांना या गोष्टीचा विश्वास पटला की आता या मार्गाने पोर्तुगीज जाणे नाही. त्यांना घालवायचं असेल तर क्रांतीच करावी लागेल आणि सावरकर म्हणाले तशी सशस्त्र क्रांती करावी लागेल. मग सुरू झाली या सशस्त्र क्रांतीची तयारी. त्यातील मनुष्यबळ एकत्र करण्याची तयारी ही 1951-52 पासूनच सुरू झाली होती. कारण ती जर संपूर्ण योजना राबवायची असेल तर त्या संपूर्ण योजनेसाठी म्हणजे पहिल्यांदा दादरा घ्यायचं, मग नगर हवेली घ्यायची, मग दमण दीव घ्यायचं, दमणपासून जाऊन गोव्यावर हल्ला करायचा, यासाठी कमीत कमी 2000 तरुण लागणार होते आणि त्या सगळ्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक होतं. आता या सगळ्या 2000 तरुणांना आपण कशासाठी प्रशिक्षण घेतो याची कल्पना नव्हती. पण रोज व्यायाम करायचा आणि केव्हाही बोलवलं गेलं तरी सुद्धा एका खास मोहिमेकरता जाण्यासाठी तयार राहायचं असं सांगितलं गेलेलं होतं. दुसरी तयारी म्हणजे प्रामुख्याने पाहिजे होती ती म्हणजे साधनांची, पैशाची.
पैसे नसले तरी बंदुकी कुठून आणणार, स्वयंसेवकांना खायला कुठून देणार, ती योजना राबवणार कशी, हा मोठा प्रश्न होता. जिद्द जरी मोठी असली, महत्वाकांक्षा जरी मोठी असेल, तरी साधनांचा तुटवडाच होता. कारण या सगळे जे लोक होते, या तर ते शिकत होते किंवा बाकीचे जे नोकरी करत होते सिनियर त्यांच्या नेत्यांपैकी, त्यांच्याकडे म्हणजे जवळजवळ हातातोंडाला पूर्ण पडेल एवढे पैसे मिळतील अशा तऱ्हेच्या नोकऱ्या होत्या. म्हणजे इव्हन गोव्याच्या बॉर्डरपर्यंत जाऊन सत्याग्रहात भाग घ्यायचा एवढं जरी त्यांना करायचं असेल तरी त्यांना त्यासाठी पैशाचा इंतजाम करावा लागायचा. मग आता पैसे येणार तर येणार कुठून? आता ह्याच्यासाठी बैठकी सुरू झाल्या. त्या बैठकी होत होत्या सगळ्या मुंबई आणि पुण्याच्या सुधीरबाबू फडक्या यांच्या घरामध्ये. बोलता बोलता सुधीरबाबू फडक्यांना एकदम आयडिया सुचली. ते म्हणाले, आपण असं करूया का, आपण लता दीदींना विचारूया, त्या जर काही मदत करू शकल्या तर होईल. जेव्हा लता दीदींकडे पैशांची मदत मागण्यात आली त्यावेळी पहिल्यांदा थोड्याशा त्या इन्क्लाइन दिसल्या नाही. असं वाटलं नाही की कदाचित मदत करू इच्छित आहेत, कारण कुठेतरी त्यांच्या मनात होते सगळं कशासाठी मागतायत हे लोक. जेव्हा त्यांना कळलं आणि सुधीरबाबू फडक्यांनी समजावून सांगितलं की हा एक सशस्त्र लढा आहे, हा आम्ही पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढतोय आणि ही ह्याच्यातली जी व्यापक जी एक योजना आहे ती म्हणजे शेवटी गोवा सुद्धा आम्हाला मुक्त करायचं आहे आणि त्यासाठी सुरुवात करण्यासाठी आम्हाला दादरा नगर हवेलीवर कब्जा करून तिथल्या जे सैनिक आहेत त्यांची शस्त्रास्त्र घेणं अत्यंत आवश्यक आहे, पण त्याच्यासाठी जे लागेल ते पैसे आमच्याकडे नाही आहेत. तेव्हा लता दीदी एकदम पाघळल्या आणि म्हणाल्या की माझ्या मंगेशाच्या मंदिराच्या तिथे आज पोर्तुगीजांचा कब्जा आहे आणि तिथे जाऊन पूजा अर्चना करणं हे साध्या माणसाला शक्य होत नाहीये, इतके पोर्तुगीजांनी तिथे अन्याय केलाय. तर माझ्या मंगेशाच्या मंदिराला सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नामध्ये मी संपूर्णपणे तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला मदत करण्यामध्ये मी असं मानत नाही की मी तुमची मदत करते, मी असं मानते की मी मंगेशाची पूजा अर्चनाच करते आणि त्याच्याकडून आज्ञा झाली म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात आणि म्हणूनच मी तुम्हाला मदत करायचं ठरवलं. पण त्या म्हणाल्या की मी तुमच्या बरोबर येऊन लढू शकत नाही, परोक्ष रीतीने तुम्हाला मदत करू शकत नाही, पण अपरोक्ष रीतीने संसाधनाची शक्य असेल तेवढी मदत मी तुम्हाला करेन. मग ती करायची ते कसं? तर असं ठरलं की लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी या दोघांचा पुण्याला एक संगीताचा कार्यक्रम करायचा आणि त्या कार्यक्रमातून तिकीट विक्रीतून जे पैसे येतील ते विनामूल्य कार्यक्रम करतील, पण तिकीट विक्रीतून आलेले सगळे पैसे या लढ्याकरता, साधनं घेण्याकरता, बंदुकी पिस्तुली घेण्याकरता वापरले जातील. आता तो कार्यक्रम करायचा तर एक तर तो करायचा कुठे, दुसरा करायचा का? कुणी जर विचारलं की हे इथे का रजनी करतायत तर त्यांना काय सांगायचं? तर त्यावर सुधीरबाबूंनी तोडगा काढला. ते म्हणाले, माझा मुलगा श्रीधर फडके याचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्यासाठी हा जलसा करताय असं आपण सांगूया. ते सगळ्यांना पटलं. मग आता करायचं कुठे? आता इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चान्स की त्यावेळी पृथ्वी थिएटरची नाटकं पुण्यामध्ये हिराबागेमध्ये होत होती आणि तिथं त्यांनी एक मोठा तंबू विजा थिएटर बनवलेलं होतं ज्याच्यामध्ये पृथ्वी थिएटरची नाटकं होणार होती आणि त्याच्यामध्ये फक्त त्या दिवशी म्हणजे 19 एप्रिलला ते थिएटर मोकळं होतं, म्हणून त्या दिवशी ते थिएटर बुक करण्यात आलं. मोहम्मद रफी यांना जेव्हा पाचारण केलं गेलं तेव्हा मोहम्मद रफींनी बिनविचार करता 1 मिनिटाचाही वेळ न लावता हे सांगितलं की स्वातंत्र्य लढण्यासाठी काहीही काम असेल तर ते करण्यासाठी मी विनामूल्य यायला तयार आहे. त्यात एक फार इन्स्पिरेशनल गोष्ट घडली, ती म्हणजे अशी की ते हो म्हणाल्याबरोबर मुंबईहून पुण्याच्या गाडीचं तिकीट काढण्यासाठी एक कार्यकर्ता निघाला. तर त्यांनी विचारलं, तुम्ही कुठे निघालात? तर त्या कार्यकर्त्याने सांगितलं, मी तुमचं मुंबई ते पुण्याचं तिकीट काढून आणतो ना, म्हणजे तुम्हाला जायला आणि यायला सोपं पडेल. तर त्याच्यावर मोहम्मद रफीनी त्याला थांबवलं आणि त्याला सांगितलं, ही मातृभूमी जेवढी तुमची आहे तेवढी माझी सुद्धा आहे. तुम्ही तुमच्या जीवावर खेळताय, मी काय फक्त एक रेल्वेचं तिकीट घेऊ शकत नाही. असं म्हणून ते गेले. त्यांनी स्वतःचं तिकीट बुक केलं आणि त्या दिवशी ते कार्यक्रमासाठी आले. पण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी अडचण, काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे नेहमी आखण्यामध्ये आणि करण्यामध्ये एक फरक पडतोच. त्या दिवशी लता मंगेशकर ह्या ज्यावेळी मुंबईहून पुण्याला येत होत्या तेव्हा घाटात कुठेतरी त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना मार लागला आणि पोलिसाच्या व्हॅनमधून त्यांना परत मुंबईला न्यावं लागलं. जेव्हा त्यांना मुंबईला गेले आता आपल्या घरामध्ये तेव्हा त्यांनी सुधीर फडक्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला की आज मला असा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी कदाचित येऊ शकणार नाही. पण सुधीर फडक्यांशी त्यांचा फोनवर संपर्क होऊ शकला नाही. म्हणून त्यांनी भालजी पेंढारकरांना फोन केला आणि भालजी पेंढारकरांनी येऊन सुधीरबाबूंना सांगितलं की आज लताताई येऊ शकत नाही आहेत. तर आता काय करायचं? तर आपण हा कार्यक्रम दुसऱ्या कलाकारांबरोबर सुरू करूया आणि अर्धा झाल्यावर
सुधीर बाबूंनी जाऊन सांगावं किंवा आज काय लता मंगेशकर येऊ शकत नाहीत असा विचार करण्यात आला. पण त्याआधीच नागपूरमध्ये असंच लताबाईंचा एक कार्यक्रम कॅन्सल झाला होता आणि तो कॅन्सल झाल्यावर तिथल्या लोकांनी आरडाओरडा गोंधळ केला होता. त्यामुळे सगळ्यांना भीती वाटत होती की असं आज काही ना हो. तिकडे लता मंगेशकर संपूर्णपणे भावनेनी भारावून गेलेल्या होत्या की या लढ्याला याला आपण मदत करायचीच आहे आणि ती आजच्या आजच झाली पाहिजे. त्यामुळे त्या मार लागलेल्या कंडिशनमध्ये मुंबईहून पुन्हा गाडीमध्ये बसल्या आणि पुण्याच्या बाजूला निघाल्या. इकडे सुधीर बाबूंना हे सगळं माहिती नव्हतं. म्हणून सुधीर बाबूंनी सगळ्यांना सांगितलं, आपण आपल्या प्रेक्षकांची खोट करायची नाही. मी जातो आणि हात जोडून त्यांना सांगतो की असं असं झालेलं आहे आणि हा कार्यक्रम आजच्या नंतर 10 ते 12 दिवसांनी होईल आणि तुम्हाला हवा असल्यास मी तुमचे तिकिटाचे पैसे आत्ताच्या आत्ता परत करायला तयार आहे. अशा प्रकारे सुधीर बाबू स्टेजवर गेले, त्यांनी हात जोडले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आज हा कार्यक्रम होऊ शकत नाही लता मंगेशकर नसल्यामुळे, त्यांना असा मार लागला असल्यामुळे. त्यामुळे आपण हा कार्यक्रम एक 10-12 दिवसांनी करू आणि आपल्याला पाहिजे असल्यास मी तुमच्या सगळ्यांना च्या वतीने मी तुमची माफी मागतो आणि तुमचे पैसे परत करायला तयार आहे. सुधीर बाबूंची अशी काही पकड होती लोकांच्या मनावर की त्यांच्या बोलण्यानंतर 2-4 लोक निवडक सोडली तर कुणीही तिकिटाचे पैसे परत मागितले नाही. इकडे लता मंगेशकर मुंबईहून निघाल्या होत्या. त्या 11 वाजता पुण्याला त्या जागेवर पोहोचल्या आणि त्यांनी पाहिलं तिथे संपूर्ण अंधारगुप्त. त्यांना एकदम काय वाटलं की बहुतेक इथे सुद्धा नागपूरप्रमाणे गोंधळ झालेला आहे आणि कदाचित सुधीर बाबूंना मारधाड सुद्धा लोकांनी केली असेल, जसे मागच्या कार्यक्रमामध्ये तिथल्या करणाऱ्या लोकांना, प्रमुख लोकांना केली होती त्याप्रमाणे. त्यामुळे त्या घाबरलेल्या परिस्थितीमध्ये चटकन सुधीर बाबूंच्या घरी गेल्या आणि जेव्हा पायऱ्या चढून त्या गेल्या आणि त्यांनी सुधीर बाबूंना बसलेलं पाहिलं तेव्हा त्यांना इतका एकदम त्यांच्या मनावरचा ताण कमी झाला की त्यांना भोवळ आली आणि त्यांना त्यावेळी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. पण त्यावेळी लताबाईंनी प्रॉमिस केलं की तुम्ही म्हणाल तेव्हा, म्हणाल त्यावेळी, म्हणाल त्या तारखेला मी हा कार्यक्रम पुन्हा करेन. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम 2 मे 1954 रोजी पुण्याला झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मिळालेले सगळे पैसे हे या लढ्यासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी डोनेट केले आणि त्या पैशांच्यापासून ते जे बीज होतं, पैशांचं एक सीड कॅपिटल होतं, त्याच्यामधून संपूर्ण पिस्तुली आणि बंदुकी आणण्याचा कार्यक्रम चालू झाला. साधनांची थोडीशी तयारी झाली पण भरपूर नव्हती ती, कारण 300 संपूर्ण अद्ययावत शस्त्रास्त्रांनी लेस असलेल्या फौजेशी लढण्यासाठी लागणारी शस्त्र ही घेण्यालायक ऐपत नव्हतीच आता. मग आता अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याकडे मनुष्यबळ पण कमी असेल, आपल्याकडे शस्त्रास्त्र पण कमी असतील, आपल्याकडे साधनं पण कमी असतील, त्यावेळी आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवायचा तो कुणाचा? महाराष्ट्रातील जनता अशा वेळी कुणाचा आदर्श ठेवू शकते? साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि या पूर्ण कार्यकारी मंडळाने ठरवलं की आपण लढाई करायची ती गनिमी काव्याने लढाई करायची, कारण समोरासमोर जाऊन जर आपण शस्त्रास्त्राने लढाई केली तर आपल्याला जिंकणं शक्य नाही. आता गनिमी काव्यातला सगळ्यात महत्वाचा भाग काय? माहिती. दादरा नगर हवेलीमध्ये चर्चेस कुठे आहेत, तेथे पोलीस ठाणे किती आहेत, त्या पोलीस ठाण्यामध्ये राहणारी पोलीस किती आहेत, त्या गावामध्ये कसल्या प्रकारचं वातावरण आहे, लोक पोर्तुगीजांना समर्थन करणारे किती राहतात आणि आपण समजा गेलो तर आपल्याला समर्थन मदत करणारे किती असतील. मेन सिल्वासा राजधानीमध्ये जे ठाणं आहे त्या ठाण्याला दरवाजे किती, खिडक्या किती, पायऱ्या किती, जायचं कुठून, आत घुसायचं कसं, हे सगळी अद्ययावत माहिती त्यांना जरुरी हवी होती. आता ही माहिती मिळवण्यासाठी एका बाजूला जेव्हा शस्त्रास्त्रांना आणणं, तयार करणं ही तयारी चालू होती, तेव्हा दुसऱ्या बाजूला ह्याच्या योजना आखण्यात आल्या. विविध तऱ्हेने दादरा नगर हवेलीच्या संपूर्ण इलाक्याची पाहणी झाली. त्यात कित्येक लोकांनी भाग घेतला. राजाभाऊ वाकणकर स्वतः कासार बनून गावोगावी हिंडले. बांगड्या 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 असं ओरडायचे. नंतर जाऊन त्या गावातल्या जी काही विहीर असेल किंवा एखादा पिंपळ असेल त्याच्या खाली बसायचे आणि तिथल्या लोकांशी बोलायचे आणि बोलून माहिती काढायचे की इथे काय चाललंय, काय नाही चाललं, कोण आहे कोण नाही ह्याबद्दल. बांगड्या विकायचे नाही, कारण बांगड्यांबद्दल शाखेचे प्रचारक, त्यांना बांगड्यांबद्दल कसं काय माहिती असणार. अशा परिस्थितीमध्ये एकदा ते एका गावातून बांगड्या बांगड्या असं करून जात असताना एक तरुण स्त्री एका झोपडीतून बाहेर आली आणि म्हणाले, अहो कासार थांबा जरा, बांगड्या हव्यात मला, असं म्हणून त्यांनी त्यांना थांबवून घेतलं. आता अशा वेळी न थांबावं तर आपण कासार नाही उघडकीला येईल आणि थांबावं तर काय करावं. तर अशा परिस्थितीत त्यांनी हे ठरवलं की आपण तिथे थांबायचं. ते तिथे थांबले.
त्या स्त्रीने आपल्या बहिणीला किंवा वहिनीला आतून बोलवून आणलं. त्यांच्याबरोबर एक सिनियर स्त्रीसुद्धा त्यांची कोणीतरी त्यांच्या घरातली काकू, मावशी, आजी वगैरे कोणीतरी बाहेर आली आणि त्यांनी सांगितले, "पोरा, भर रे बांगड्या माझ्या मुलींना." राजाभाऊ वाकणकरांनी बांगड्या काढल्या. अहो, पण शाखेचा प्रचारक, ब्रह्मचारी, एखाद्या परस्त्रीचा हात धरायचा आणि त्याच्यामध्ये बांगडी घालायची, या विचारानेच ते इतके कासावीस झाले की त्यांचे हात लटपटायला लागले आणि त्यांना त्या बांगड्या की त्यांना घालता येईना. अशा वेळी त्या मुली त्यांच्यावर हसायला लागल्या. पण त्या बाईंनी ओळखलं आणि म्हणाले, "तू काही असलास तरी तू कासार नाही आहेस. सांग मला तू कोण आहेस ते." तर ते सांगण्याच्या ऐवजी त्यांनी हेच ठरवलं की काही नाही, आता इथून पळ काढणं हे चांगलं आहे. त्यामुळे त्यांनी चटकन आपल्या सगळ्या बांगड्या आपल्या पिशवीत टाकल्या आणि म्हणाले, "यांच्या आकाराच्या बांगड्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून माझे हात कापत होते. मी उद्या घेऊन येतो." असं म्हणाले आणि त्यांनी तिथून पळ काढला. एक दुसरा गट होता. त्र्यंबक भट आणि नाना काजरेकर हे गेले होते. ते गेले होते उदबत्त्यांचे सेल्समन बनून. त्यांनी काय केलं की त्यांच्या एका मित्राचा उदबत्त्याचा कारखाना होता. त्या कारखान्यातून त्यांनी उदबत्तीचं सामान घेतलं आपल्याकडे झोळ्यांमध्ये टाकलं. त्यांची बिलबुकं घेतली. त्या बिलबुकावर आधीच्या माहितीप्रमाणे वेगवेगळ्या गावांमध्ये जी दुकानं होती त्या दुकानांच्या नावांची बिलं फाडली आणि ती बिलबुकं घेऊन ते दादरा नगर हवेलीच्या क्षेत्रामध्ये गेले आणि गावोगावी जाऊन आपण उदबत्त्यांची डिलिव्हरी द्यायला आलोय असं सांगून त्यांनी तिथल्या लोकांशी मित्रत्व वाढवलं आणि तिथून आपली माहिती जी काही शक्य होती ती माहिती त्यांनी मागून घेतली. या व्यतिरिक्त अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट जी केली म्हणजे सगळ्यात धाडसाची गोष्ट तुम्ही म्हणाल केली तर ती केली ललिताबाई फडक्यांनी. कारण सिल्व्हासा जे मुख्य ठाणं आहे तिथं जाऊन तिथले फोटो काढायचे ते कसे. कोणी जर मनुष्य काढायला लागला तर तिथली माहिती काढायला लागला तर कदाचित तो माणूस एक्सपोज होऊ शकतो, पोलीस पकडू शकतात, विचारू शकतात आणि मग सगळंच बिंग फुटेल. पण अशा वेळी जर एक एकटी स्त्री असेल तर कदाचित तिच्यावर पोलीस इतक्या लवकर डाऊट करणार नाहीत किंवा तिच्याबद्दल इतका शंका तिच्याबद्दल घेणार नाहीत असा एक विचार मनात आला आणि तो ललिताबाईंच्या डोक्यात आला आणि त्यांनी सांगितलं, "तुम्ही काही काळजी करू नका, सिल्वाचे सगळे फोटो मी काढून आणते." त्यांनी स्कर्ट जगा घातला, केस असे लहान असल्यासारखे त्यांनी हेअरडू केला आणि त्या दादरा नगर हवेलीमध्ये घुसल्या. संपूर्ण सिल्वासामध्ये हिंडल्या आणि त्यांनी जाऊन चर्चेसचे, तिथल्या मूर्तींचे, तिथल्या गावांचे, तिथल्या लोकांचे, तिथल्या मुख्य चौक्यांचे फोटो काढले. पण जेव्हा ते पोलीस ठाण्याचे चे फोटो काढायला लागल्या त्यावेळी पोलिसांना शंका आली आणि 2 पोलीस चटकन पळत आल्यानंतर म्हणाले, "काय करताय तुम्ही हे? पोलीस ठाण्याचे फोटो का काढताय?" त्यावर ललिताबाईंनी आपली बुद्धिचातुर्य दाखवलं. म्हणाले, "एकटी बाई म्हणून ओरडतोस का माझ्यावर? माझा नवरा बरोबर असता तर केलं असतंस का तू असं? तू मला फोटो काढण्यापासून घेतोय? घे माझा कॅमेरा, घाल तुझ्या डोक्यात." असं म्हणून त्यांनी तिथे अक्रस्तारपणाचं एक मोठं नाटक केलं. तो पोलीस थोडा घाबरला, म्हणाला, "नाही नाही बाई, काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुम्ही एकट्या बाई, तुम्ही काय करणार? घ्या फोटो तुम्हाला हवे तेवढे." असं म्हटल्यावर एक तऱ्हेचा लायसन्स मिळाला ललिताबाईंना आणि ललिताबाईंनी चारी बाजूनी फिरून त्या ठाण्याचे सुद्धा फोटो काढले, त्या गावाचे फोटो काढले आणि ते फोटो घेऊन ते परत आल्या आणि त्यांना फार महत्त्वपूर्ण माहिती त्या ठाण्याबद्दलची मिळाली. पुढे म्हणजे आता त्या ठाण्याच्या आत काय आहे? त्या ठाण्याच्या आतमध्ये किती सैनिक आहेत? किती दारुगोळा आहेत? तो दारुगोळा कुठे ठेवला जातो? ते सैनिक केव्हा ड्युटीवर असतात? हे सगळं कसं कळायचं? आता ही माहिती काढण्याकरता ठाण्याच्या आत घुसणं जरुरी होतं आणि ती कामगिरी केली 2 कार्यकर्त्यांनी, ज्यांनी भिकाऱ्याचा वेश घेतला. भिकाऱ्याचा वेश घेऊन ते दादरा नगर हवेलीमध्ये गेले. सिल्वासाच्या मुख्य चौकामध्ये त्यांनी भीक मागायला सुरुवात केली आणि त्यांनी रोजचा पायंडा पाडला, जायचं आणि पोलीस ठाण्याच्या दारावर ठकठक करून तिथे भीक मागायची. पहिल्या दिवशी ते गेले, त्यांनी हात जोडून तिथे भीक मागितली. पोलिसांनी त्यांना सांगितलं की हे पोलीस ठाणं आहे, इथे कोणी भीक देत नाही आणि तुम्ही उद्यापासून जर चौकात जरी भीक मागितली तरी तुम्हाला आम्ही पकडून आत करू. दुसऱ्या दिवशी त्यांनी तेच केलं कारण त्यांना तेच हवं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा तिथे भीक मागितली, पुन्हा जाऊन ठाण्यामध्ये भीक मागितली, त्यांना दंड्याने मारून पळवून देण्यात आलं. तिसऱ्या दिवशी ते पुन्हा चौकात भीक मागायला पोहोचले आणि जेव्हा ते ठाण्यात गेले त्यावेळी ठाण्यातल्या पोलिसांनी त्यांना पकडलं, त्यांना बेदम मारलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. आता त्यांना तेच हवं होतं. ते 2 रात्री जेलमध्ये राहिले आणि 2 रात्रींमध्ये त्यांनी संपूर्ण पाहणी करून घेतली की इथे सैनिक किती येत आहेत, किती जात आहेत, कुठल्या वेळी ड्युटीवर असतात, त्यांच्याकडे बंदुका किती, त्या बंदुका कुठे ठेवल्या जातात, ऑफिसर कुठे बसतो, त्याला संपूर्ण माहिती मिळाली. याशिवाय सुधीर बाबूंनी सुद्धा काम केलं. तिथे जे दादरा नगर हवेलीमध्ये भारतातून जेव्हा आपण दादरा नगर हवेलीमध्ये जायचो तिथे लवाचा नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये हेमवतीबाई नाटेकर यांनी एक आश्रम काढला होता. त्या आश्रमामध्ये संपूर्ण दादरा हवेलीमध्ये पोर्तुगीजांकडून ज्या बायका पीडित असायचे किंवा ज्यांना छळ केला जायचा त्या सगळ्या तिथे येऊन त्यांना आणून हेमवतीबाई नाटेकर त्यांचा सांभाळ करत होत्या. तिथं सुधीर बाबूंनी जाणं येणं सुरू केलं.
आणि तिथे नुसतं गेले नाहीत, तिथं त्यांनी एक संगीत रजनी आयोजित केली. संगीत रजनी हा एक कारणच होतं. मुख्य होतं तिथल्या लोकांची भेटीगाठी घेणं. त्या संगीत रजनीमध्ये दादरा नगर हवेलीमध्ये जे लोक कदाचित लढ्याला समर्थन देऊ शकतील असं वाटत होतं, अशा सगळ्या मंडळींना बोलावण्यात आलं. ती सगळी मंडळी त्या कारणाने तिथे आली. त्या संगीत रजनीचा त्यांनी आस्वाद घेतला आणि नंतर हेमवतीबाई नाटेकरांच्या आश्रमामध्ये भेटून त्यांनी त्या संपूर्ण योजनेला एक तऱ्हेने माहिती दिली आणि कशा कशा प्रकारे आपण सपोर्ट करू असं त्यांनी सांगितलं. आणि एकदा तर दारू प्यायला आलो असं सांगून 2 कार्यकर्ते घुसले होते. त्र्यंबक भट गेले तिथे आपल्या एका कार्यकर्त्याबरोबर आणि बॉर्डरवर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही का जाताय. ते म्हणाले मुंबईमध्ये मोरारजी देसाईचं राज्य आहे, प्यायला मिळत नाही, तर आम्ही इथं पिण्यासाठी आलेलो आहे. आता हा पंडित मनुष्य पिण्यासाठी आलाय असं काही त्या तिथल्या सार्जंटला वाटलं नाही, म्हणून त्यांनी एक सैनिक त्यांच्याबरोबर लावून दिला. म्हणून आपण पिण्यासाठी आलोय हे सिद्ध करण्याकरता त्या लोकांना गुत्त्यात जावं लागलं आणि तिथे थोडे थोडे मदिरापान जेव्हा त्यांनी करायला सुरुवात केली तेव्हा ही लोक कदाचित ह्याच्यासाठीच आले असा त्यांचा विश्वास बसला आणि तो पोलीस निघून गेला आणि मग यांनी पाहणी केली. अशा प्रकारे संपूर्ण माहिती क्रांतिकारकांना मिळाली आणि त्यांनी एक संपूर्ण एक नकाशा तयार केला ज्याच्यामध्ये कुठे कुठे काय काय आहे आणि कुठून जाणं रास्त पडेल, आपल्याला कुठून जाणं सोपं पडेल याचा संपूर्ण त्यांनी एक प्लॅन बनवला. आणि त्या प्लॅनमुळेच कदाचित दादरा नगर हवेलीवर केवळ 116 लोकांनी 20 पिस्तुली आणि 20 बंदुकी अंदाजन एवढ्या शस्त्रास्त्रांसमेत हल्ला केला आणि तो हल्ला यशस्वी झाला. मग सुरू झाली खरी लढाई आणि या लढाईमध्ये पहिला जो हल्ला केला तो केला वामन देसाई आणि त्यांच्या गटाने. आता वामन देसाईंचा गट होता तो या पुण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गटातला नव्हता. ते लोक गोव्यातली होती आणि आझाद गोमंतक दळाशी त्यांचा काहीतरी संबंध होता. कारण एका बाजूनी आझाद गोमंतक दळ वगैरे हे वामन देसाईंचा गट होता, एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते आणि तिसरीकडे गोदावरीबाई परोळेकर यांनी तिथल्या वरळी लोकांना हाताशी धरून एक संच बनवला होता आणि ते कम्युनिस्ट पार्टीच्या बाजूचे होते आणि साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी मिळून तो एक संच बनवला होता आणि ते सुद्धा दादरा नगर हवेलीवर हल्ला करण्याची पूर्ण तयारी करत होते. यावेळी दादरावर हल्ला केला वामन देसाई आणि त्यांच्या गटाने. त्या गटाने जेव्हा पहिल्या रात्री हल्ला केला तेव्हा तिथले पोलीस सावध होते आणि त्या पोलिसांनी आपल्या चौकीमध्ये बॉम्ब उडवले, म्हणजे जे फटाके असतात ते मोठे मोठे फटाके उडवले. ते फटाके उडवल्यामुळे या संचाला हे कळलं की तिथे लोक जागरूक आहेत. त्यामुळं समोरासमोर जाऊन दोघांची लढाई करण्याची इच्छा बिलकुल नव्हती. त्यामुळे ते लोक पण मागे सरकले आणि वामन देसाईंचा गटसुद्धा मागे झाला. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा वामन देसाईंचे 15 लोक तिथे हल्ला करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की पोलीस चौकीच्या बाहेर रोझारिओ यांनी 100-125 गावच्या लोकांना एकत्र केलंय आणि तो त्या सगळ्यांना दम देतोय आणि त्यांना सांगतोय की क्रांतिकारक येत आहेत आणि तुम्ही जर त्यांना मदत केली तर याद राखा तुम्हाला कशी अद्दल घडवत होते. आणि असं तो बोलत असताना वामन देसाईंच्या गटातली 4-5 लोक गेली आणि डोक्यावर घोंगडी पांघरून जाऊन त्या गावाच्या लोकांमध्ये बसली आणि बाकीच्या 10-12 लोकांनी चौकीला मागच्या बाजूने वेढा घातला. आता रोझारिओच्या लक्षात आलं की ही जी 5 मंडळी आलेली आहेत ती काही गावातली नाही आहेत, म्हणून तो घाबरला कारण तिथं तो एकटा पडलेला होता आणि तो घाबरून चटकन चौकीच्या आतल्या बाजूला पळाला. जेव्हा तो आत पळाला तेव्हा ही 5 मंडळी पुढून आणि ती 15 मंडळी मागून खिडकीतून आत गेली आणि आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की तो रोझारिओ पिस्तूल आपली बंदूक काढतोय आणि बंदूक काढून तो असा फायर करणार तोपर्यंत ह्यांच्यातल्या एकाने त्याला सुरा मारला आणि त्याला घायल केला. त्याची तिथेच मृत्यू झाली आणि अशा रूपाने जे तिथे 3-4 अजून पोलीस होते ते सगळे आपल्या आपल्या बंदुका टाकून पळून गेले. यांच्या हाती 4 किंवा 5 रायफल्स लागल्या, बऱ्याच राऊंड्स लागल्या आणि 2 रिव्हॉल्वर्स लागल्या आणि दादरा हा प्रवेश पोर्तुगीजांपासून मुक्त झाला असं अनाऊन्स करण्यात आलं. आता दादरावर हल्ला झाला होता आणि तो यशस्वी पण झाला होता. दादरामध्ये घुसणं ज्या गटाने त्याच्यावर हल्ला केला त्यांच्यासाठी शक्य होतं कारण दादराच्या 4ही बाजूला राखीव पोलीस दलांचा घेराव नव्हता. नगर हवेलीला संपूर्णपणे राखीव पोलीस दलांनी घेरलेलं होतं. त्यामुळे वाकणकर वगैरे मंडळी जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा त्यांना तिथे जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. यावर ते सरळ नगरकरांकडे गेले आणि त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही लोकांनी दादरा मुक्त होऊ दिला, मग नगर हवेली मुक्त होण्यामध्ये तुम्ही का अडचण घालताय, तुम्हाला काय अधिकार आहे हे करायचा, असं जेव्हा ठामपणे विचारण्यात आलं तेव्हा नगरकर तसे मनातून यांच्या बाजूचेच होते, पण शेवटी त्यांना आज्ञापालन करायची होती. त्यांनी सरळ मोरारजीभाईला फोन लावला. तोपर्यंत राजनैतिक परिस्थिती थोडीशी बदलली होती. नेहरूंची इच्छा होती की पोर्तुगीज पोर्तुगीज राज्यामध्ये कोणीही जाऊ नये आणि कुठल्याही प्रकारे हल्ला करू नये कारण जगात एक शांतिदूत म्हणून ते जे मिरवत होते ती त्यांची जी प्रतिमा होती त्याला
थोडीशी इजा पोचण्याची शक्यता होती. मोरारजीभाईची त्याच्यामध्ये राजनीती काय होती की त्यांना तसं काँग्रेसच्या बाजूने पाहिलं गेलं तर नको होतं कोणाचं आत जाणं. पण त्यांना ही गोष्ट त्यांना माहिती होती की दुसऱ्या बाजूने गोदावरीबाई परोळेकर ह्या कम्युनिस्ट पार्टीच्या सिंपथायझर तिकडून हल्ला करतायत. मग त्यांना असं वाटलं की समजा गोदावरीबाई परोळेकरांनी हल्ला केला आणि हल्ला करून नगर हवेली मुक्त करून घेतली आणि तिथे कम्युनिस्टांचा पगडा जमला तर मग आपल्याला नंतर मुंबई आणि गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य चालवणं फार कठीण होईल. म्हणून त्यांनी मग नगरकरांना सांगितलं की आता पाहिजे तर तुम्ही या लोकांना आत जाऊ द्या. पण फक्त त्यांना सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नावाशी चीड होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही संघाचे कार्यकर्ता म्हणून जात असाल तर तुम्ही जाऊ शकत नाही, पण एक स्वतः कार्यकर्ता म्हणून तुम्ही जात असाल सत्याग्रह करायला, सत्याग्रही म्हणून तर तुम्ही जाऊ शकता. मग हे ऐकल्याबरोबर नगरकर म्हणाले याचा अर्थ तुम्हाला जाण्याची छूट आहे, तुम्हाला जी काही मदत लागेल ती करायला मी तयार आहे, फक्त मी ती सीमा ओलांडून पलीकडे येऊ शकत नाही. आता अशा वेळी जो हल्ला करायचा होता तो करायचा ठरला नरोला नावाचं ठाण्यावर. ते सगळ्यात जवळ ठाणं होते. तिथे 10 पोलीस होते, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र होती आणि 150 ते 200 राऊंड्स ॲम्युनिशनचे होते. आता ह्या लोकांवर हल्ला करायचा तर कमीत कमी 20 लोक तरी हवेत. म्हणून पुण्याला लगेच तार करण्यात आली आणि पुण्याहून 10 मंडळी लगेचच्या लगेच गाडी पकडून मुंबईला आले. संध्याकाळी त्यांनी एक स्टेशन वॅगन केली आणि त्या स्टेशन वॅगनमधून ते वापीला यायला निघाले. वापीला यायला निघाल्यावर पाऊस भयंकर असल्यामुळे रस्त्यात ती स्टेशन वॅगन बंद पडली. पोचायचा त्यांना काही चान्स लागला नाही. त्यांनी पुन्हा ट्रेन पकडली, पुन्हा ते वापी स्टेशनपर्यंत आले आणि वापी स्टेशनवर मात्र नगरकरांनी त्यांना एक पोलीसची व्हॅन दिली. ती पोलीसची व्हॅन त्याला बॉर्डरपर्यंत सोडून आली आणि बॉर्डर पार करून ते लोक नरोला ठाण्यावर कब्जा करण्यासाठी निघाले. भयंकर पाऊस होता. जवळजवळ 2 तास जंगलातून उपाशी तापाशी बिनकाय खाजापिता आपली मोजकी रायफल आणि मोजक्या बंदुकी घेऊन ते चालले होते आणि त्यांना समोर आली दरोडा नदी. तर तिथली मुख्य जी नदी आहे त्याचं नाव आहे दमणगंगा आणि त्या दरोडा ही जी नदी आहे ही त्याची एक उपनदी आहे. पाऊस असल्यामुळे ती उपनदी असली तरी ती ओढा नसून त्याने एक समुद्राचं रूप घेतलेलं होतं. पात्र तसं होतं 30-40 फूटच लांब, पण पाण्याचा अत्यंत जोरात वेग होता. आता जायला तर हवं. त्यावेळी सकाळचे 4:30 वाजले होते. 4:30 वाजता त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी सकाळी हल्ला हा करायचाच आणि म्हणून त्यांनी त्या बंदुकी पिस्तोली डोक्यावर धरून हातावर धरून पाण्यामध्ये उड्या टाकल्या आणि ते 30 फूट 40 फूट एरिया ते पार करून गेले आणि नरोळाला पोचले ते 7 वाजता. आता ठाणं काबीज करायचं तर टेलिफोन लाईन कापणं जरुरी होतं, कारण दादराची परिस्थिती वेगळी होती. दादरामध्ये आणि नगर हवेलीमध्ये भारताचा एक छोटासा भूभाग येत होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राखीव पोलीस दलाचे सैनिक होते. त्यामुळे तिथे पार करून कुमक जाण्याची शक्यता नव्हती. पण नगर हवेली स्वतःमध्ये जर तुम्ही पोर्तुगीज टेरिटरीमध्ये घुसून एक ठाणं काबीज केलं तर फोन जर गेला तर सिल्वासाहून कुमक येऊ शकत होती आणि जर कुमक तिथून आली असती तर या 10-15-20 लोकांना टिकाव धरणं अगदी अशक्य झालं असतं. म्हणून फोन लाईन कापायची होती. तर पहिली गोष्ट घेतली गेली फोन लाईन कापणं. ते करायचं कसं? कारण फोन लाईन तिथे उंच, शिडी नाही. मग 3 कार्यकर्ते एकमेकाच्या खांद्यावर उभा राहिले आणि जो सगळ्यात वरचा कार्यकर्ता होता त्यांनी ती तार ओढून तोडायचा प्रयत्न केला. पण ती तार अशी ओढून तुटते का? त्याचा हात कापला गेला. मग खालून एकाने आपला शर्ट काढून फेकला. तो शर्ट त्या तारेवर गुंडाळला आणि तारेवर गुंडाळून जोरात त्या तारेला झटका दिल्यावर ती तार तुटली. टेलिफोनची तार तुटल्यावर मग हल्ला करायची सुरुवात झाली. 7 वाजता त्या नरोळा ठाण्याच्या 4ही बाजूने त्यांनी वेढा घातला. त्या नरोळा ठाण्याला 3 खिडक्या होत्या आणि एक दार होतं. तर प्रत्येक खिडकीवर 2 जण अशा प्रकारे बाहेरून ते नेम साधून तयार झाले आणि 2 कार्यकर्ता म्हणजे सिनारी आणि विष्णुपंत भोपळे या दोघांनी ठरवलं की आपण मेन दारातून आत जायचं. यातले जे प्रभाकर सिनारी होते भयंकर धाडशी होते. ते आणि विष्णुपंत भोपळे जेव्हा गेटकडे निघाले तेव्हा सिनारीने दोन्ही हातामध्ये पिस्तुली घेतल्या आणि आरडाओरडा करत गजर करत ते दाराजवळ पोचले आणि दार पायाने जोरात त्यांनी मोडला आणि म्हणाले आता कोणीही जर बोलला तर मी गोळी घालेन. त्यांच्या त्या आक्रमक पवित्र्याला पाहूनच ते सैनिक इतके घाबरले की त्यातल्या काही सैनिकांनी शस्त्र खाली टाकली. एकाने फक्त आपली पिस्तूल उचलायचा प्रयत्न केला, पण विष्णू भोपळे ज्यांच्या हातात एक फक्त कुऱ्हाड होती त्यांनी त्या कुऱ्हाडीने त्या सैनिकाच्या डोक्यावर घाव केला. सगळीकडे रक्तच रक्त झालं आणि ते रक्त पाहून बाकीचे सगळे सैनिक घाबरले आणि त्यांनी आपली आपली शस्त्रास्त्र खाली टाकून दिली. नरोळा ठाणं पडलं, दादरा पडलं. नरोळाची टेलिफोन लाईन कापली गेली. त्यामुळे नरोळ्यामध्ये एक्झॅक्टली काय झालंय, तिथे किती लोकांनी हल्ला केला, ते पोलीस होते का आर्मीचे लोक होते का स्वतंत्र कोणी गट होता का ते गोव्याहून आलेले ते कम्युनिस्ट पार्टीचे गट होता, त्याला काहीच कल्पना लागेना. त्यामुळे तो थोडासा विचलित झाला. त्यांनी आपली खबरी पाठवली ह्या सगळ्या गोष्टी जाणण्याकरता.
पण ते खबरी पावसामुळे पोचू शकले नाहीत म्हणा, किंवा त्यांची जी एक सहानुभूती होती ते भारताच्या बाजूनेच होती, त्यामुळे त्यांनी ती बरोबर खबर पोचवली नाही. त्यामुळे फिदाल्दोला काही हे कळेना की आता चाललंय काय चारी बाजूला. ह्यात नगरकर जे होते राखीव दलाचे, त्यांनी एक खेळ खेळला. त्यांनी त्याला फक्त एक संदेश पाठवला की तू समजा सगळी शस्त्रास्त्र टाकून आम्हाला शरण येत असशील तर आम्ही तुला भारताच्या बॉर्डरमधून नेऊन दमणमध्ये सोडू, तिथून तू आपल्या पोर्चुगीज टेरिटरीमध्ये जाऊ शकतोस. हे ऐकल्यावर तो अजूनच हादरला. कारण त्याला माहीत होतं की समजा आपण शस्त्रास्त्र खाली टाकली आणि लढलो नाही आणि आपण पोर्चुगीज एरियामध्ये गेलो आणि आपल्याला तिथे सोडून दिलं तर आपले जे तिथे उच्चाधिकारी आहेत ते आपल्याला बिलकुल सोडायचे नाहीत. आणि त्याच्यावरून त्याला ही पण शंका वाटली की कदाचित भारतीय राखीव दळ हे येण्याच्या तयारीत आहे नगर हवेलीमध्ये. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी चारही बाजूनी सिल्वासाच्या पोलीस ठाण्याची कोंडी केली. त्यांनी वाळूच्या मोठी मोठी पोती मागवली आणि चारही बाजूला ती पोती त्यांनी रचून ठेवली. आता अशा परिस्थितीमध्ये त्या ठाण्यावर हमला करायचा आणि त्याला त्या ठाण्याला घ्यायचं हे इतकं कठीण काम होतं की राजाभाऊ वाकणकरांना समजत होतं की ह्यासाठी आपल्याला कमीत कमी 200 ते 250 लोक पाहिजेत. आता ती 200 ते 250 लोक आणण्याकरता त्यांनी पुण्याला जायचं ठरवलं. आता एवढ्या थोड्याशा वेळात इतकी लोक जो आपला प्राणपणाला लावायला तयार असतील अशी कशी एकत्र होतील हा प्रश्नच कधी कोणाला पडला नाही. कारण राजाभाऊंना आपल्या लोकांवर विश्वास होता. त्या मुलांबरोबर ते कबड्डी खेळलेले होते, कुस्ती खेळलेले होते, ते शाखेत गेलेले होते. त्यांना माहीत होतं की आपण तिथे जाऊन जर देशासाठी काहीतरी करायचं म्हणून आवाहन केलं तर ही मुलं लगेच सगळी कामं सोडून तयार होतील. तो झाला एक भाग. ते तिकडे गेले, ते तरुण व्यायाम मंडळात गेले, हिंदू तरुण मंडळात गेले, कसबा पेठेत गेले. सगळीकडून त्यांनी लोक एकत्र केली. त्या सगळ्या लोकांना त्यांनी बरोबर बौद्धिक दिलं, त्यांना सांगितलं की काय करायचं ते, आणि त्यांना घेऊन ते परत येण्यासाठी निघाले. पण तोवर ही जी 8-10 जणांची तुकडी होती त्याच्यापुढे विवंचना अशी होती की समजा पिपरिया ठाणा जे जवळ ठाणं होतं त्या ठाण्यातून जर लोक आली तर ते त्यांच्याशी लढाई करणं अगदी अशक्य होतं ओपनमध्ये. म्हणून त्यांनी ठरवले आपण आक्रमक व्हायचं आणि पिपरिया ठाणंच घ्यायचं. आता पिपरिया ठाणं हे 8 लोकांनी घेणं शक्य नव्हतं, कारण तिथे जवळजवळ 10 पोलीस होते, 10 बंदुकी होत्या आणि त्यांच्याकडे जवळजवळ 1000 राऊंड ॲम्युनिशनच्या होत्या. आणि शिवाय ते सावध झालेले होते, कारण नरोळा घेतलं गेलं होतं आधी आणि दादरा घेतलं गेलं होतं. त्यामुळं सोपं नव्हतं त्यांना घेणं. त्याच्याकरता त्याला थोडी तरी कोमं खावी होती. पण त्यावेळी सुधीर फडके वगैरे ही जी मंडळी वापीहून पुण्याहून निघाली होती ती सगळी मंडळी तिथे पोहोचली आणि राखीव दळांनी एक गाडी देऊन त्यांना या दोन्ही गटांचा मेळ करून दिला आणि शांताराम वैद्यांच्या नेतृत्वाखाली पिपरिया ठाण्यावर ही मंडळी चालून गेली. पिपरिया ठाण्यामध्ये होते 10 सैनिक आणि त्यांच्याकडे संपूर्ण मी सांगितलं तसं पिस्तुली, बंदुकी सगळ्या भरपूर होत्या. पिपरिया ठाण्याला त्यांनी सगळ्या चारी बाजूने वेढलं आणि शांताराम वैद्य आणि वसंत डबक हे मागच्या गेटमधून आत जाण्याकरता प्रयत्नशील झाले. त्यांनी ते खिडकी हळूच उघडली, आत ते जाणार तोपर्यंत ती खिडकी फ्रेम सकट खाली आदळली आणि इतक्या जोरात आवाज आला की सगळेचे सगळे सैनिक सावध झाले आणि एकदम मागे वळून त्यांनी त्यांच्यावर नेम धरला. त्यातल्या एका सैनिकाने वसंत कबकवर पिस्तूल आपली बंदूकची बायोनेट लावली, पण शांताराम वैद्यांनी प्रसंगावधान राखलं आणि आपली बंदूक उचलली आणि ती बायोनेट त्याच्या पोटात घुसवली. ते घुसवलं आणि पुन्हा सगळीकडे रक्ताच्या रक्त झालं. तो सैनिक खाली पडला, धराशायी झाला आणि बाकीचे सैनिक घाबरले आणि त्यांनी आपल्या आपल्या बंदुकी खाली टाकल्या आणि ते या संचाला शरण आले. त्यांच्याकडून पण सगळी माहिती घेतली गेली. त्यांचे जे लोकल लोक होते त्या सगळ्यांना त्यांना विचारलं गेलं की काय आहे, तुम्ही कुठले आहात, काय करताय, भारताच्या बाजूने लढाल का वगैरे. त्यांची शस्त्रास्त्र घेतली गेली, माहिती घेतली गेली आणि नंतर त्यांना एका खोलीत बंद करून टाकण्यात आलं. आता फक्त राहिलं होतं हल्ला करण्यासाठी सिल्वासा. आणि सिल्वासावर हल्ला होणार होता खूप जोरदार, कारण ती शेवटची अटीतटीची लढाई होती पोर्चुगीज विरुद्ध भारतीयांची. सिल्वासावर हल्ला करण्यासाठी कुमक येण्याची वाट पाहणं आवश्यक होतं. पण तोपर्यंत शांताराम वैद्य यांनी सर्व प्रमुख रस्त्यांवर पहारे बसवले. आता शांताराम वैद्य स्वतः हे फार अचूक गनर होते, म्हणजे त्यांचा नेम अगदी अचूक नेम होता. त्यांचा पिस्तुलीचा त्यांना खूप सराव होता. ते मेन पिपऱ्याच्या रोडवर थांबले होते काही लोकांबरोबर, ज्यात सुधीरबाबू फडके सुद्धा होते. रस्त्यावर त्याने एक खंदक खणला होता, म्हणजे तिथून एखादी गाडी आली तर त्या गाडीला पलीकडे जाता येऊ नये ह्यासाठी. आणि तिथे ते पहारा देत रात्री उभे होते. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की तिकडून एक सायकल स्वार येतोय. आता तो सायकल स्वार आरामात ट्रान्झिस्टर ऐकत ऐकत आपल्या मध्ये तिकडे तिकडे बघत येत होता. पण ह्यांना शंका आली की कदाचित हा फक्त पाहणी करण्यासाठी आलेला असेल की रस्ता सेफ आहे की नाही. म्हणून शांताराम वैद्यांनी इतक्या अचूकपणे त्या सायकलवर नेम चालून पिस्तूल चालवली
की ती गोळी बरोबर त्याच्या 2 हाताच्या मधून निघून पलीकडे गेली. त्याला जराही इजा झाली नाही, पण तो इतका घाबरला की तो खाली पडला. तो खाली पडला रे पडला की हे सगळे बाहेर निघाले आणि त्याला ओढून त्यांनी झुडपात नेलं. तो काही सांगता सांगेना काय चाललंय ते. पण तेवढ्यात त्यांनी तसा दुसराच एक सायकल स्वार येताना पाहिला. बरोबर त्याच्यावर झडप घालून तो दुसरा सायकल स्वार सुद्धा त्यांनी काबीज केला. आता त्यांना हे लक्षात आलं की काही ना काहीतरी मोठं होणार आहे. आणि बरोबर तसंच झालं. थोड्या वेळाने तिकडून एक गाडी सुसाट वेगाने चालत येताना त्यांना दिसली. आता ती गाडी त्या खंदकात अडकली असती, पण एक शक्यता हीही होती की ती इतक्या वेगात होती की कदाचित ते झटका बसला असता त्या गाडीला, पण खंदक पार करून गेली सुद्धा असती. म्हणून त्या चालत्या गाडीवर अंधाराच्या वेळी जास्त उजेड नसताना शांताराम वैद्यांनी नेम धरला आणि तिचं पुढचं टायर फोडलं. टायर फोडल्यामुळे ती गाडी थांबली आणि या क्रांतिकारांनी त्याला वेढा घातला. वेढा घातल्यावर दिसलं त्यात एक एक थोडी मोठ्या वयाची स्त्री होती आणि एक भारतीय कॉन्ट्रॅक्टर होता, पारशी कॉन्ट्रॅक्टर. त्याने त्याला खाली उतरवलं. त्याला विचारलं, तू इथे काय करतोयस, या गाडीतून का जातोयस? तर त्यावर त्यांनी बनवाबनवी केली. त्यांनी सांगितलं, काही नाही, मी तर इथे धंद्याकरता येत होतो, मला काय करायचं भारत आणि पोर्तुगीज यांच्याशी, मी माझ्या बायकोला घेऊन घरी चाललो होतो. पण हे ऐकल्यावर कुठेतरी कोणाला तरी काहीतरी खडकलं आणि त्यांनी त्या बाईच्या सामानाची झडती घ्यायचं ठरवलं. तिची जेव्हा पर्स उघडली तेव्हा त्याच्यातून तिचा पासपोर्ट निघाला आणि लक्षात आलं की ती मिसेस फिडाल्दो होती. आणि फिडाल्दोनी तिला भारताच्या सीमेत जा, त्यांना शरण ये, म्हणजे ते तुला सोडून देतील आणि दमणमध्ये पाठवतील, असं करून तिला बाहेर काढण्याची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरवर सोडली होती. आता मोहराच हातात आल्या म्हटल्यावर त्यांनी तुरंत शांताराम वैद्यांनी एक चिठ्ठी लिहिली आणि त्या सायकल स्वाऱ्याच्याद्वारे फिदाल्दोला पाठवली की तुझी बायको आमच्या कब्जामध्ये आणि तुला ते सुटून पाहिजे असेल तर आम्हाला शरण ये. तर फिदाल्दो काही साधा होता का? त्यांनी त्यांना परत अर्ध्या पाऊण तासाने निरोप पाठवला की तुम्ही नरोळ्याला फोनची लाईन कापलेली आहे, त्यामुळे माझ्या वरिष्ठांशी मला बोलता येत नाही, त्यामुळे मला शरण यायचं की नाही हा निर्णय घेता येत नाही. त्यासाठी तुम्ही माझ्या बायकोला सोडून द्या. मी माझ्या 2 लोकांना दमणपर्यंत जाऊ द्या. ते दमणला जातील, तिथे सगळी चर्चा करतील आणि परत येऊन तुम्हाला सांगतील आणि नंतर मी शरण येईल. अर्थात उद्देश हाच होता की त्या बायकोही सुटावी, ते 2 लोक दमणला जावेत, त्यांनी संपूर्ण माहिती सांगावी आणि त्यानंतर पुढची काय आखणी करायची त्याला करायला मदत मिळावी. पण शांताराम वैद्यांनी ठरवलं आणि सुधीरबाबू फडक्यांनी ठरवलं की ह्या पत्राकडे लक्ष द्यायचं नाही. ते परत लवाच्याला गेले आणि तिथे त्या आश्रमामध्ये त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्या स्त्रीला एकेका खोलीमध्ये बंद केलं. पिपरियाच्या रोडवर रात्रीचे पहारे चालू होते. काही लोक पेंगत होते, भयंकर दमले होते, खाऊन 1-1, 1.5, 2-2 दिवस झाले होते जेव्हा काही खायला मिळालेलं नव्हतं, पण उत्साह दांडगा होता. आणि तोवरच खबर आली की राजाभाऊ वाकणकर हे पुण्याहून 96 लोकांचा एक गट घेऊन पोचलेले आहेत लवासाला. त्यामुळे सगळ्यांचा उत्साह अगदी द्विगुणित झाला आणि आज आपण काहीतरी करणारच आणि 2 तारखेला आपण सिल्वासा घेणारच ही त्यांना खात्री झाली. सगळेच्या सगळे लवासाला आले आणि राजाभाऊ वाकणकरांशी बोलताना 4:30 केव्हा वाजले कोणाच्या लक्षातच आलं नाही. 4:30 वाजता राजाभाऊ वाकणकरांनी सगळ्यांना फॉल इन करायचा हुकूम दिला. फॉल इन करायचा हुकूम दिल्यावर त्यांना संपूर्णपणे 4 तुकड्यांमध्ये विभाजित केलं. एक शांताराम वैद्यांच्या हाताखालची तुकडी, एक होती वसंत बडव्यांच्या हाताखालची तुकडी, एक होती राजाभाऊ वाकणकरांच्या स्वतःच्या हाताची तुकडी आणि एक प्रभाकर सिनारेंच्या हाताखालची तुकडी. आता या 4 तुकडीमध्ये जवळजवळ 25-25 माणसं होती. पण त्या इतक्या पिस्तुली आणि इतक्या बंदुकी लुटून सुद्धा प्रत्येक तुकडीजवळ 3 किंवा 4 बंदुकी किंवा 2 पिस्तुली ह्याच्यापेक्षा जास्त नव्हत्या. नुसतं तेवढंच नव्हतं, एक अजून प्रॉब्लेम होती आणि ते म्हणजे अशी की या लोकांपैकी पिस्तुली आणि बंदुकी चालवता येणारे आहेत कितीशे. ज्यांनी थोडंसं NCCचं ट्रेनिंग घेतलं होतं किंवा कधी काळी ज्यांनी कधी कुठे सराव केला होता त्यांना माहीत होतं, पण 4-4, 5-5 लोक पिस्तूल चालवणारे, बंदूक चालवणारे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. पण फक्त उत्साहाच्या आणि फक्त धैर्याच्या आधारावर ही चौकी घेण्याचं ठरलं. त्यातली जी एक तुकडी होती, पहिली तुकडी, तिला समोरून जाण्याचा हुकूम झाला आणि त्यांना सांगितलं की एक मोठं सैन्य येत आहे असा तुम्ही आभास निर्माण करा. म्हणजे अगदी बरोबर शिवाजी महाराजांची गनिमी कावा त्याप्रमाणेच आभास निर्माण करायला सांगितला. आणि ते आभास निर्माण करण्याकरता केलं त्यांनी काय की सुरुवातीला जेव्हा त्या शस्त्रास्त्र ठीक करण्याकरता त्यांनी एक झोपडी बनवली होती पाटलांनी साताऱ्याच्या शेजारी, तिथं काही लोकांना लक्षात आलं होतं की जो एक पर्टिक्युलर टाईपचा दिवाळीचा फटाका असतो, तो समजा 2 दगडांच्या मध्ये फोडला तर त्याचा आवाज हा 303च्या बंदुकीच्या फायरसारखा येतो. तर असे खूप सगळे फटाके त्यांनी विकत घेऊन ठेवले होते. आणि समोरून जो गट गेला तो
ठाण्याच्या बंदुकींच्या रेंजच्या बाहेर राहून 2-2 दगडांच्या मध्ये फटाके फोडत होता. आणि तो असा पसरला होता. कधी फटाका इकडे फुटायचा, कधी इकडे फुटायचा, कधी तिकडे फुटायचा. त्यामुळे संपूर्ण ठाण्यामध्ये एक आभास निर्माण झाला की कदाचित इथून समोरून भारताचं सैन्य येतंय आणि एक फार मोठं सैन्य आपल्यावर हल्ला करणार आहे. त्यामुळे 10-12 सैनिक फक्त मागच्या बाजूला राहिले आणि बाकीचे सगळे सैनिक त्यातले होते ते समोरच्या बाजूला तोंड करून उभे राहिले. अर्थात एक गोष्ट मी सांगायची विसरलो. तोपर्यंत पोर्तुगीज ऑफिसर्स म्हणजे फिदाल्दो आणि फॉल्फॉफो हे दोघं जण निवडक काही आपले सैनिक घेऊन तिथून पळून गेलेले होते. ह्याच्यावरून त्या ठाण्यामधल्या लोकांची काय मानसिकता असेल आणि किती ते घाबरलेले होते ह्याची तुम्हाला संपूर्णपणे कल्पना येईल. ते गेले होते दमणगंगा पार करून पलीकडच्या बाजूला आणि तिथून ते भारताच्या हद्दीत जाऊन स्वतःला सरेंडर करणार होते किंवा बघणार होते काय चाललंय ते, मग पुन्हा प्रतिहल्ला करणार होते. तर त्यांच्या जवळजवळ 150 ते 200 सैनिक त्यांच्याकडे होते आणि 50 ते 75 सैनिक फक्त त्या ठाण्यामध्ये राहिलेले होते. आता त्या 50-75 सैनिकांपैकी फक्त 8 किंवा 10 मागच्या बाजूला होते आणि बाकीचे सगळे पुढच्या बाजूला आपल्या म्हणजे रायफल रोखून आणि बायोनेट सज्ज करून तयारीला होते. समोरून हल्ला आला तर त्यांना प्रतिहल्ला करायचा. अशा वेळी प्रभाकर सिनारी यांचा जो ग्रुप होता तो मागून गेला. ही मंडळी मागच्या पायऱ्यांनी वर गेली. 2 मजली इमारत होती. दुसऱ्या मजल्यावरून त्यांना दिसलं की खालच्या मजल्यावर मागच्या बाजूला 10 ते 12 सैनिक आहेत. शिवराम ठुशांनी उडी मारली. त्यांची ती उडी चुकली आणि ते उलटे खाली पडले. ते पडल्याबरोबर तिथले सैनिक सावध झाले आणि तिथल्या एका सैनिकाने आपली रायफलची जी बायोनेट होती ती त्यांच्या छातीवर ठेवली आणि ती त्याच्यात घुसवणार इथपर्यंत विष्णुपंत भोपळ्यांनी आपली कुऱ्हाड उचलली आणि त्याचा हातच इथपासून कापला. दुसऱ्या कार्यकर्त्याची उडी पुन्हा चुकली. तो पुन्हा खाली पडला. त्याच्यावर एका अजून सैनिकांनी आपली रायफल रोखली. शांताराम वैद्यांनी आपली पूर्ण बायोनेट त्याच्या पोटात घुसवली आणि तिथल्या सगळ्या सैनिकांनी घाबरून ते रक्त पाहून आणि त्यांचा तो आवेश पाहून आपल्या बंदुकी खाली ठेवल्या. खबरदार जर काही कराल तर असं त्यांना सांगेपर्यंत 20-22 कार्यकर्ता अजून आतून आले आणि त्यांनी त्यांना पकडलं आणि मग ही मंडळी ठाण्यात दाखल झाली. आता मागून जेव्हा ते पुढे गेले तेव्हा मागच्या बाजूनी कोणी येईल याची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे पुढे असलेले 50-60 सैनिक हे सगळेच्या सगळे पुढच्या बाजूला पवित्रा घेऊन उभा होते की पुढून आता सैन्य येणार आणि आपल्याला गोळीबार करायचे यासाठी. तर ह्यावेळी एकदम 20-22 लोक मागून आले आणि आपल्या बायोनेट्स त्यांच्यावर रोखून त्याला सांगितलं की तुम्ही जरा जरी हल्लात तरी जो यांचा आम्ही हाल केलेला आहे तसेच हाल तुमचे सुद्धा होतील. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या रायफली खाली टाका. फारसा प्रतिकार झाला नाही. 1-2 लोकांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला. कुणाचा हात छाटण्यात आला, कुणाच्या पोटात बायोनेट घुसवण्यात आली. 2 सैनिकांनी आपल्या रायफल उगारल्यावर शांताराम वैद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार केलं आणि सिल्वासा काबीज झालं. सिल्वासा काबीज झालं याचा अर्थ नगर हवेली मुक्त झाली असं म्हणायला हरकत नव्हता. पण तरीसुद्धा नगर हवेली संपूर्णपणे मुक्त झालेला परिसर नव्हता. कारण अजून पण फिदाल्दो आणि फॉल्फोफो हे दमणगंगेच्या पलीकडच्या बाजूला खानवेलच्या ठाण्यामध्ये टाकून बसले होते आणि तिथून ते संपर्क साधत होते दमणबरोबर हे हुडकायला की करायचंय काय. तर जेव्हा ह्या सैनिकांची झडती घेण्यात आली, यांना बांधण्यात आलं, यांना तुरुंगात टाकण्यात आले, यांची मारधाड करण्यात आली, तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रतिहल्ला होण्याची शक्यता आहे. पण प्रतिहल्ला होण्याची शक्यता हे ऐकल्याबरोबर या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी ठरवलं की आता आपण ठाण्यात राहणं ठीक नाही. त्यामुळे त्यांनी नदीच्या किनारे वेगवेगळ्या जागी लपून आपल्या पोझिशन्स घेतल्या की समजा नदी दमणगंगा पार करून ते आले तर ते येताच त्यांना ठार मारण्यात यावं. पण निसर्गाने साथ दिली. भयंकर जोरात पाऊस पडला. त्या पावसामुळे गुडघा पाणी सगळीकडे झालं. दमणगंगेचा वेग इतका वाढला की त्याला पार करून येण्याची शक्यताच नव्हती आणि दोन्ही बाजूला जे सैनिक होते आपले आणि पोर्तुगीजचे हे दोघेही त्रस्त झाले. आपल्या लोकांनी तर 2-2 दिवस जेवण सुद्धा केलेलं नव्हतं. थोडीशी फरसाण आणली होती बरोबर, ती सुद्धा ओली झाली होती. ती थोडी सगळ्यांनी खाल्ली होती. पण तशाच परिस्थितीमध्ये त्यांनी सकाळपर्यंत दम रडला आणि सकाळी त्यांना कळलं की दमणगंगेच्या पलीकडून खानवेल ठाण्याकडे ऑलरेडी फिदाल्दोनी प्रस्थान केलेलं आहे. हे लोक परत आले. वंदे मातरमचा गजर झाला. तिथला जो पोर्चुगीज ध्वज होता तो उतरवला गेलेला होता. त्याचे तुकडे करून त्याच्यावर नाचावं असं काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. पण बाबासाहेब पुरंदरेने त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं की हा ध्वज जो आहे हा आपण शत्रूचा ध्वज काबीज केलेला आहे. त्यामुळे हा ध्वज सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. हे एक सिम्बॉल आहे या गोष्टीचं की आपण सिल्वासा घेतलं. मी जेव्हा
एक 3 महिन्यापूर्वी बाबासाहेबांच्या घरी गेलो होतो ह्या विषयावर बोलायला. त्यावेळी तो ध्वज अजून पण त्यांच्या ड्रॉइंग रूममध्ये फार दिमाखाने त्याने एका केसमध्ये लावून ठेवलेला आहे. नंतर ठाण्यावर आता सालाजारचं जे पोर्ट्रेट होतं, फोटो होता, तो काढण्यात आला. त्याच्या जागी नेहरू गांधीचा फोटो लावावा असा प्रयत्न करण्यात आला, पण तिथे फोटो मिळाला नाही. पण राम आणि कृष्ण यांचे फोटो तिथे लावून ते ठाणं भारतीय झालं असं ठरवण्यात आलं. इकडे शांताराम वैद्य, प्रभाकर सेनारी वगैरे लोकांनी नदी पार केली आणि खानवेलच्या ठाण्याकडे प्रस्थान केलं. खानवेलच्या ठाण्यामध्ये त्यांनी हल्ला करायचा म्हणून जेव्हा गोळीबारी सुरू केली ठाण्यावर चारी बाजूनी सर्कल करून, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते ठाणं मोकळं आहे. याचा अर्थ तिथून सुद्धा सगळे लोक पळून गेले होते. म्हणून ते जेव्हा त्या ठाण्याकडे निघाले तेव्हा शेजारच्या शाळेच्या इमारतीमधून त्यांच्यावर गोळीबार व्हायला लागला. ही नशिबाची गोष्ट आहे की त्यांच्यापैकी कोणी सुद्धा त्यात हताहत झालं नाही. पण लक्षात आलं की तिथून सुद्धा फिदाल्दो आणि फोल्फोफो हे पळून गेले होते. ते भारताच्या सीमेमध्ये गेले होते. तिथं त्यांनी आत्मसमर्पण केलं होतं आणि तिथून नेहरूंच्या आदेशाप्रमाणे त्यांना परत येऊन दमणमध्ये सोडण्यात आलं. आणि इथे राहिले होते सब इन्स्पेक्टर परेरा आणि त्याचे काही सैनिक. ते तिथून स्टेनगननी यांच्यावर मारा करत होते. अशा वेळी या स्वातंत्र्य सैनिकांनी त्या खानवेलच्या शाळेला घेरा घातला आणि थोड्या वेळाने त्यांना मागच्या दारातून स्टेनगन घेऊन पळत जात असलेला एक मनुष्य दिसला. त्याच्यावर त्यांनी हल्ला केला, त्याला पकडला आणि कळलं की तो सब इन्स्पेक्टर परेरास होता आणि तो पळून जाण्याच्या तयारीत होता. अशा वेळी त्याला पकडलं गेलं. त्याला सांगितलं गेलं की तू बाकीच्यांना आत्ताच्या आत्ता बंदुकी खाली टाकायला सांग, नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. आणि त्यांनी तसा हुकूम दिल्यावर खानवेल ठाण्याच्या सैनिकांनी सुद्धा बंदुकी खाली ठेवल्या आणि संपूर्ण नगर हवेली ही मुक्त झाली. भारत 2 ऑगस्ट 1954 रोजी सगळ्या फिरंगी लोकांपासून, गोऱ्या लोकांच्या पारतंत्र्यापासून मुक्त झालेला होता. ही झाली 2 ऑगस्ट 1954ची कहाणी. त्याच्या पुढची कहाणी तितकीच विचित्र आहे. ही आपली संघाची मंडळी यांनी ठरवलं की हे ठाणं आपण घेतलं, आपल्याला हे प्रदेश मुक्त करायचा होता, तो आपण केला, आता आपलं काम संपलं, आता आपण परत जायचं. म्हणून त्यांनी भारत सरकारशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्ही स्वतंत्र केलेला प्रदेश आहे, तुम्ही ह्याला भारतात विलीन करून घ्या आणि आम्ही इथून निघून जातो. पण विडंबना अशी की नेहरूंनी तो प्रदेश घेण्यास नकार दिला. ते म्हणाले पोर्चुगीज एरिया आहे, तो तुम्ही कब्जात घेतलेला आहे, मी तो घेणार नाही. आता तो नगर हवेली हा आणि दादरा हा सगळा जो परिसर होता हा ना पोर्चुगीज राहिला ना भारतीय झाला. तिकडे पोर्चुगीज सरकारने नेहरूंकडे अर्ज केला की काही दरोडेखोरांनी आमचे ठाणे उद्ध्वस्त केलेत आणि आम्हाला गोव्याहून किंवा दमणहून तुमच्या हद्दीतून कुमक पाठवण्याची इजाजत देण्यात यावी, म्हणजे आम्ही त्यांचा बिमोड करू शकतो. याच्यावर नेहरूंनी त्यात फक्त मात्र थोडीशी दया दाखवली त्या क्रांतिकारकांवर की त्यांना सांगितलं की मी माझ्या देशाच्या हद्दीतून कुठल्याही विदेशी सेनेला जाऊ देणार नाही. त्यामुळे कुमक आली नाही आणि हे राष्ट्र स्वतंत्रच राहिलं. हा प्रदेश जो आहे हा स्वतंत्र राहिला. तिकडे पोर्चुगीजांनी वर्ल्ड कोर्टमध्ये अर्ज केला आणि हे सांगितलं की भारताच्या काही लोकांनी आमचे जे हक्काचा एरिया होता, ज्याची आमच्याकडे मालकी होती, ज्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, त्या ह्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि आम्हाला तो कब्जा परत घेण्याची इजाजत देण्यात यावी. ती केस जवळजवळ 7 वर्ष चालली. अर्थात भारत सरकारने सेतलवाद हे वकील त्याच्यासाठी दिले होते. पण त्या संघाच्या कार्यकर्त्यांनी इतिहास संशोधक मंडळात पुण्यात जाऊन जुने कागद हुडकून काढले आणि त्यात असं दाखवून दिलं की जो करार पोर्चुगीज आणि मराठ्यांच्यामध्ये झाला होता, त्या करारान्वये फक्त तिथला महसूल घेण्याचा अधिकार पोर्चुगीजांना देण्यात आला होता, मालकीचा अधिकार त्यांना देण्यात आला नव्हता. आणि ह्याच्यामुळे 1961 वर्ल्ड कोर्टनी हा निकाल दिला की हा पोर्चुगीज एरिया नाही आहे आणि भारताच्या ज्या लोकांनी त्याच्यावर कब्जा केला आहे त्याच्यावर भारताच्या सरकारचा अधिकार आहे. हा जेव्हा निर्णय आला त्यावेळी नेहरूंनी हा निर्णय घेतला की फौजेला गोव्यामध्ये पाठवायचं, गोव्याची मुक्ती करायची. गोव्याची मुक्ती झाली. आता गोवा तर मुक्त केलं गेलं होतं, त्यामुळे ते भारतात आलं. दादरा नगर हवेलीमध्ये भारताची फौज शिरली सुद्धा नव्हती. मग त्याला भारतात सामावून घ्यायचं ते कसं? त्याच्याकरता एक युक्ती काढण्यात आली. दिल्लीहून एक ॲडमिनिस्ट्रेटर दादरा नगर हवेलीला गेला स्वयंसेवकांशी आणि त्यांनी जे पंचायत समित्या बनवल्या ते तिथं चालवण्यासाठी त्या सगळ्या लोकांशी त्यांनी संपर्क केला आणि एका दिवसाकरता त्या IRS ऑफिसरला दादरा नगर हवेलीचा पंतप्रधान डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यांनी बाकी राज्यांप्रमाणे ज्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणतं त्याच्यावर सही केली आणि दादरा नगर हवेली हे एक स्वतंत्र राष्ट्र भारतामध्ये विलीन झालं. अर्थात आपल्या कार्यकर्त्यांना त्यातलं काही नकोच होतं.
त्यामुळे ते झाल्यानंतर त्यांनी फक्त राष्ट्रघोषाच्या घोषणा दिल्या, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या, भारत माता की जयच्या घोषणा दिल्या आणि जसे मोकळ्या हाताने आले होते तसेच ते आपल्या आपल्या गावी परत गेले. अशा रीतीने समाप्त झाली. अशा रीतीने समाप्त झाली एक मोठी गौरवगाथा, ज्याच्याबद्दल लोकांना अजून काहीच माहिती नाही आहे. तुम्हाला सांगितलं, शक्य तिथे तुम्ही हा शब्द पसरवा, लोकांना सांगा आणि कळू द्यात त्यांना काय काय बलिदानं दिली गेली होती भारताला स्वतंत्र करण्यासाठी. नमस्कार.